तो निर्णय मागे घेतला, मात्र आता हिंदीची पुस्तकं छपाईला सुरुवात झालेली आहे असं देखील सांगण्यात आलं होतं। याच विषयावरती बोलण्यासाठी दादा भुसे सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, राज ठाकरेंनी आता आपल्याला पत्र लिहिलेलं आहे? माननीय राज ठाकरे साहेबांचं पत्र आलेलं आहे, त्यांचे प्रतिनिधी येऊन गेलेत, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं की यापूर्वीच हिंदी विषय सक्तीचा याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की परत हे विषय निर्माण होण्याचं काही कारण नाही। आत्ताच्या घडीला येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये पुढच्या भवितव्याचा विचार करून आपण पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। कारण या संदर्भात ज्या काही सूचना आल्या की बाबा कोणती तिसरी भाषा घ्यायची, किंबहुना तिसरी भाषा कोणत्या वर्गापासून लागू करायची, अशा अनेक काही चांगल्या सूचना आलेल्या आहेत आणि म्हणून या विषयावर सविस्तर अभ्यास करून, विचार मंथन करून, तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत। नाही, त्यांचा प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने हिंदी पुस्तकं छापली जात आहेत, तर मागच्या दाराने पुन्हा सरकार घुमजाव करून हिंदी सक्तीची करण्याचा तर हा प्रयत्न नाही का? आणि जर का तसं असेल तर आंदोलन केलं जाईल। हिंदी विषयाचं पाठीमागच्या काळामध्ये आपला निर्णय झालेला आहे की सक्तीचं बंधनकारक हे विषय आपण स्थगित केलेले आहेत। त्याच्यामुळे पुस्तकं देणं वगैरे हा काही विषय उपस्थित होणार नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर का तसा प्रयत्न झाला तर आम्ही जन आंदोलन उभारू, हिंदी राष्ट्रभाषा नाही म्हटल्यानंतर मग आंदोलनाचा विषय कुठे येतो? हा निर्णय पाठीमागेच केलेला आहे, पण आता ज्या स्थगिती देण्यात आलेली आहे। पण पुस्तकं आता तुम्हाला वेगळं काही अपेक्षित आहे का उत्तर? आम्हाला वेगळं अपेक्षित नाहीये, फक्त पुस्तकं ही आधीच छापण्यात आलेली आहेत, त्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। मागच्या दारानं सरकार कुणाचं मागचं दार पुढचं दाराचा काही विषय नाही। यापूर्वी निर्णय घेतलेला होता तर तो पण आम्ही मान्य केला होता, नंतर त्याला स्थगिती दिली, ते पण आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आम्ही सांगितलेलं आहे। आत्ताच्या घडीला स्थगिती आहे। म्हणजे आणखी काही मुद्दा आहे? नाही, मुद्दा हाच आहे की जरी स्थगिती दिली असली तरी हिंदी भाषिक जी पुस्तकं आहेत ती छापण्याला प्राधान्य का देण्यात आलेलं आहे? आणि कुणाचं तरी ऐकून सरकार ज्या वेळेस या विषयाला आपण मान्यता दिलेली होती त्याची तयारी सुरू करण्यात आलेली होती, परंतु स्थगितीचा निर्णय झाल्याच्या नंतर ते सगळं थांबवण्यात आलेलं आहे। आणखी काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही सर, तेवढंच अपेक्षित आहे। मग जर का तसं झालं तर जन आंदोलन राज ठाकरे सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलेलं आणखी जन आंदोलन म्हणजे तुम्हाला आंदोलन अपेक्षित आहे का? मग त्याचा खुलासा जर अरे खुलासा केलाय ना दादा, खुलासा केलाय ना। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या संदर्भातल्या पुस्तकाची जी छपाई आहे ती यापूर्वीच सुरू झाली होती आणि त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे असा कुठलाही निर्णय हा अद्याप झालेला नसल्याची माहिती ही स्वतः मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सर, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।